सगळ्यात आधी सॉरी सगळ्यांना. गेले 2 ते 3 दिवसापासून आपला व्हिडिओ नाही आला. तर त्याच्या मागं पण काही गोष्टींचं कारण होतं. घरातल्या काही गोष्टी, जबाबदाऱ्या एकटी व्यक्ती सगळ्यांनाही पार पाडू शकत. 2 मुलं आहेत, आपल्याला सपोर्ट करणारं कोण नाही आहे आणि त्यातनं आपल्याला स्वतःला तर सिद्ध करायचं आहे. आपण तर यूट्यूबचं चॅनल काढलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. अशा डोक्यात बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून सुरुवात तर केली होती, पण वाटत नव्हतं करेल की नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून होईल का नाही. पण नाही, फायनली ठरवलं की रतन, तुझी कॉम्पिटिशन दुनियेसोबत नाही आहे, तुझी कॉम्पिटिशन कोणासोबत नाही आहे. तुझी तुलना तू दुसऱ्यासोबत कोणासोबत करू नकोस. ह्या प्रवासामध्ये तू जो प्रवास सुरू केला आहे त्याच्यामध्ये तुला भरपूर लोक साथ देणारे भेटतील, भरपूर लोक तुला निगेटिव्ह बोलणारे भेटतील, काही लोकांना माहीत नसताना तुला जज करणारे भेटतील. पण तू थांबू नकोस. तुला स्वतःला प्रूफ करायचं आहे आणि तुला मोठं सक्सेस मिळेल नाही मिळेल ह्याची गॅरंटी नाही आहे. बट तू तुझ्या कामावरती फोकस कर आणि तू तुझं कम्प्लिटली काम कर आणि तू तुझं 100% दे. चला तर मग आजचा आपला विषय आहे गृहिणी. चला तर आता मी येते मेन मुद्द्यावरती. मला माहिती आहे, मी पण एक गृहिणी आहे. दिवसभरामध्ये आपल्याला खूप जास्त कामं असतात, खूप जास्त टास्क असतात. आपला 24/7चा जॉब आपला काही संपत नाही, आपल्या जबाबदाऱ्या काही संपत नाही आहे. पण त्यातून पण एक आनंदी गृहिणी एक आनंदी घर सजवू शकते किंवा एक घर तयार करू शकते. त्याच्यामुळं आपल्या घरातील बाई खुश असणं हे मिस्टरांचं किंवा अदर फॅमिली मेंबर्सचं पण तेवढंच काम आहे. पण तरी पण आपली खुशी किंवा आपलं सुख दुसऱ्यावरती आपला आनंद डिपेंड राहण्यापेक्षा आहे ना, तुम्ही स्वतःला खुश ठेवायला शिका, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला शिका, स्वतःला चॅलेंज घ्या. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला असं पुश करत जा किंवा आतून बघा स्वतःला कॉन्फिडंट फील करून घेत जा. स्वतःला थोडंसं काही वाटलं तर आरशामध्ये बघत जा, तुम्ही खूप सुंदर आहात. हसल्यावर खूप गोड दिसता, नटल्यावरती खूप छान दिसता. वेगवेगळे लुक क्रिएट करा. म्हणजे बऱ्याचशा म्हणजे प्रत्येक लेडीजच्या वेगवेगळ्या हॉबी आहेत, ज्या खरंच गोष्टी तुम्हाला मनापासून आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. ज्यावेळेस मी जॉब करत होते ना, त्यावेळेस माझा पण दुसऱ्या ज्या बायका आहेत ज्या घरामध्ये असायच्या किंवा काय, पण मी त्यांना असं वेगळी वागणूक द्यायची. म्हणजे मला असं वाटायचं, अरे हिला काय काम आहे, ही तर दिवसभर घरी असते, ही तर दिवसभर घरी असते. पण ज्यावेळेस स्वतः आपण काही सिच्युएशनमध्ये येतो किंवा आपण स्वतः ती सिच्युएशन फेस करतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे हां, घरामध्ये बसणाऱ्या बाईला ही किती काम असतं. आणि जी बाई खरंच घरामध्ये काम करते ना, तिलाच माहीत असतं की घरामध्ये किती काम असतं. मी 4-5 वर्ष अगोदर जॉब करत होते. ज्यावेळेस माझं फर्स्ट बेबी झालं की नाही, मला वाटतं कोविड लागला 2020मध्ये आणि आफ्टर कोविड मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर मी आता गेली 4-5 वर्षापासून मी घरात आहे. तर मला घरामधलं जे डेलीचं रुटीन आहे किंवा डेलीचं जे शेड्यूल आहे, मी कितीही फिक्स केलं तरी 2 मुलांना सांभाळून बाकीच्या गोष्टी ह्या त्या सगळ्या नाही मॅनेज होत किंवा काहीतरी पेंडिंग होतं. मी त्या वेळातनं वेळ काढून मी त्या गोष्टी करते. तर मला आत्ता हे रिअलाईज होते की गृहिणी असो किंवा जॉब करणारी बाई असो, बाई ही प्रत्येक ठिकाणी स्वतःला एका प्रूफ करत असते आणि ती तिच्या ठिकाणी योग्य असते. आणि खरंच गृहिणी होणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे, खूप जास्त अवघड काम आहे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जगातलं मी कुठलंही काम करू शकते, कसलाही मोठा जॉब करू शकते, पण लहान मुलांना सांभाळून घर नाही सांभाळू शकत, कम्प्लिटली नाही सांभाळू शकत. तर हे कुठंतरी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की तुम्ही म्हणजे जर मेल्स बघत असतील व्हिडिओ तर त्यांच्यासाठी पण एक मॅसेज आहे की बायको तुमची घरामध्ये असते, पण खरंच ती घरामध्ये खूप जास्त काम करत असते. आणि जरी ती जॉब करत असेल तरी जॉब करून घर सांभाळण्याला तर हॅट्स ऑफ आहे माझा, कारण घर सांभाळून जॉब करणाऱ्यांना खूप जास्त स्ट्रगल असतं त्या बायकांना. तर तुम्ही त्यांना सपोर्ट करत जा किंवा समजून घेत जा आणि त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत जा. एखादी मुलगी लग्न करून आल्यानंतर ती काय असा चुकीचा विचार करून आलेली नसते किंवा वाईट काही डोक्यात ठेवून आलेली नसते की तिला तुमचं फॅमिली लाईफ काही नाही का खराब करायचं नसतं किंवा तुमचं जे रिलेशन आहेत फॅमिलीमधले सगळ्या चांगल्या गोष्टी तर तिला त्या काही खराब करायच्या नसतात. पण एक वेळ असा येतो की आत्ताच्या ह्याच्यामध्ये की मुलींना मानसिक त्रास खूप जास्त प्रमाणात दिला जातो आणि शारीरिक त्रास नसतो त्यांना, पण मानसिक सिच्युएशनच अशी असते की त्या मुलींनी स्वतःला संपवून घ्यावं किंवा मग डिप्रेशनमध्ये जावं
किंवा त्यांनी आयुष्यामध्ये काही ग्रोथ करू नये, स्वतःचं करिअर, स्वतःचं फ्युचर ह्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नये. सगळ्यात मोठी आणि पहिली प्रायोरिटी ही फॅमिलीलाच द्यावी. मग अशा बऱ्याचशा म्हणजे जास्त अपेक्षा असतात फॅमिलीच्या लोकांकडनं, कारण समाजामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात आहे. मध्यंतरी अशा काही गोष्टी आहेत की छोट्या छोट्या मुली नाही का छोट्या छोट्या मुलांना ठेवून आई आत्महत्या करतात आहे, स्वतःला संपवून टाकतात आहे, डिप्रेशनमध्ये जातात आहे. त्यांना कोण समजून घेणार नाही आहे, त्यांना कोण साथ देणार नाही आहे, त्यांना सपोर्ट करणार नाही आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही फॅमिलीचा पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे. अरे ती एक बाई, एक मुलगी एका जीवाला सांभाळते किंवा ती लहान मुलांची काळजी घेते किंवा आपली फॅमिलीचं पण विचार करते. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ती सगळ्याच गोष्टी व्यक्त नाही करत, पण मनामध्ये तर सगळ्याच प्रश्नांचा गोंधळ असतो ना. वादळ तर तिच्या पण मनामध्ये असतं, पण फॅमिलीने समजून घेणं आणि सपोर्ट करणं पण खूप गरजेचं असतं. आणि मुलींना पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, पूर्ण तुम्ही स्वतःला एकतर खूप जास्त स्ट्रॉंग करा. आतून तुमची जी थिंकिंग आहे किंवा हे असंच बोललं, ते तसंच बोललं, आता हे असं केल्यानंतर मी काय करू किंवा मला असं होते, मला तसं होते, ते सगळं ठीक आहे. पण कुठेतरी आपल्या मुलांकडे बघून किंवा आपल्या संसाराचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आहे ना, जी लग्न म्हणजे ज्यावेळेस तुमचं लग्न होतं, ज्यावेळेस ती तुमच्या घरामध्ये येते, मनामध्ये खूप जास्त काही गोष्टी असतात, काही विचार असतात, काही स्वप्न घेऊन ती 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 मुलगी आलेली असते. तर तिथं पहिला बेस्ट रोल असतो तो तुमच्या सासूबाईंचा. सासूबाईंनी आहे ना, सासूपणा बाजूला ठेवून एक बाई होण्याचा आधी विचार करावा. एक बाई म्हणून दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या मुलीला समजून घेण्याचा विचार करावा आणि तिला जे प्रेम अपेक्षित आहे ते तिला प्रेम द्यावं, तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडचा विचार न करता. एका गृहिणीमध्ये खूप जास्त ताकद असते, एका बाईमध्ये खूप जास्त ताकद असते. निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा, बनवतानाच बाईला वरून जरी कितीही नाजूक बनवलं असेल ना, तरी खूप विशाल किंवा कोणी अंदाजच लावू शकत नाही. बाईला अशा रूपामध्ये देवाने बनवलेले आहे. वेळप्रसंगी ती माता सरस्वती होते, माता लक्ष्मी होते, महाकालीचं पण रूप येतं, कधी कधी अवतार येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एका बाईमध्ये असतात. तर गृहिणींना हेच सांगायचं आहे की जास्त करून महाकालीला बाहेर नका येऊन देऊ. शक्यतो प्रेमाने सरस्वतीच्या रूपानेच जर मॅनेज होत असतात सगळ्या गोष्टी तर करा. आणि पॉझिटिव्ह राहा, खुश राहा. व्हायचं आहे की तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नका, जास्त कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, फ्री जगा आयुष्य. आणि जिथं खरंच अन्याय होतो आहे ना, जिथं खरंच चुकीचं आहे ना, तिथे स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. आई वडील नंतर, पण आपल्याला आपलं चांगलं वाईट कळालं पाहिजे. आणि पहिली गोष्ट तर आहे ना, तुम्ही कितीही तुमचं 100% द्या, पण जो व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजतोय ना, तो तुम्हाला शेवटपर्यंत चुकीचं समजणार. आणि आपण जबरदस्ती करून समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपली जागा किंवा त्यांना जिंकू नाही शकत. त्याच्यामुळं जास्त पण ओव्हर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. फ्री राहा, आवडत्या त्या गोष्टी करा, शिका किंवा स्वतःला तुम्हाला जे खरं मनापासून काही हॉबीज आहेत, तुमच्या आवड आहेत, त्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा आणि खुश राहा. खुश राहा, आयुष्य एकदाच आहे आणि चांगलंची काळजी घ्या. सगळं जग नाराज झालं तरी चालेल, पण आपला जोडीदार नाराज नाही झाला पाहिजे. आपल्या जोडीदाराला आपण स्वतः खुश ठेवलं पाहिजे किंवा आपण त्यांच्यावरती फर्स्ट प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला दिली पाहिजे. सगळी कामं वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या लाईफ पार्टनर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हे त्यांना पण आपण व्यक्त केलं पाहिजे. काही गोष्टी बोलून नाही कळत, पण त्यांना असं जाणवलं पण पाहिजे हे आपल्या लाईफमध्ये ते इम्पॉर्टंट आहेत. जसं की आता माझे पण मिस्टर माझे व्हिडिओ काढतात ते रोज आणि त्यांच्या बिझी शेड्यूलमधून माझ्यासाठी वेळ जाते. हाय, थँक्यू त्यासाठी खूप जास्त. तर चालेल, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अजिबात जास्त लोड नका घेऊ कोणत्या गोष्टींचा. फ्री जगा, हसून खेळून राहा, चिल.